तुमच्या घरी जर इन्व्हर्टर असेल तर पहिल्यांदा बॅटरी चेक करा. बॅटरी खराब होऊ शकते कुठल्या कारणामुळे. ही जी दिसते हे ऍसिडची लेवल सांगते. तर यात ऍसिड कमी झालेला आहे त्यामुळे ही कांड्या खाली आलेल्या आहेत. तर यात ऍसिडची लेवल एक लेवल लागते सगळ्यांची. बॅटरी मधलं जर पाणी संपलेलं असेल, तुम्ही जर तसंच वापरत असाल तर लवकरात लवकर बॅटरी बदलावं लागेल तुम्हाला. बॅटरी जर बदलायची नसेल तर पहिल्यांदा ही बघा 15 ते 20 रुपयाला वाटली इथे. ही फक्त ऍसिड टाकावं लागते बॅटरीमध्ये. ऍसिड कसं टाकायचं ती जर माहित नसेल तर मोर व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी सांगतो तुम्हाला कसं बदलायचं. बॅटरीतलं ऍसिड बदलायच्या आधी पहिल्यांदा बॅटरीवर जी घाण बसली आहे ती पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची, सगळी पुसून घ्यायचं कापडानं. ऍसिड कसं भरायचं तर ही जी सगळ्या उभ्या कांड्या आहेत ही गोल फिरून काढून घ्यायच्या आणि आतमध्ये पाणी चेक करायचं किती आहे काय नाही. पाणी म्हणजे ऍसिड. तर ह्या बॅटरी मधलं ऍसिड थोडं थोडं कमी झालेलं आहे. फक्त आपल्याला ही जी लेवल वाढवायची आहे. ऍसिड भरताना एकदम फुल भरायचं नाही, पूर्ण लेवल करायचं नाही. अर्ध बोट खाली शिल्लक जागा राहू द्यायची. तर एका होलात ऍसिड टाकल्यावर तेवढं बस होत नाही, तर सगळ्यात थोडं थोडं टाकावं लागतंय. ऍसिड भरून झालंय की ही टोपणं लावायची. तर ही टोपण कसं काम करते सांगतो. ही कांडी जेव्हा आपण बॅटरी लावतो तसं ही लावल्या पाण्यात टेकते. जेवढं पाणी आहे तेवढं ही वरी उचलते. आपल्याला सांगते पाणी एवढं राहिलंय. आपल्याला सांगते म्हणजे दाखवते आपल्याला लेवल किती राहिलंय ती. 1 ते 2 महिन्यातून ही लेवल चेक करायची. पाणी जर कमी झालं असेल तर लेवल करायचं. तर सगळं ऍसिड लेवल करून झालं की हे जी टोपण आहे ती हाय अशी फिट करून टाकायची. सगळी टोपणाची फिट बसून झाली की पुन्हा सगळं पाणी जी पडलेलं आहे ज्यावर ऍसिड जी सांडलेल्या बॅटरीवर एका कोरड्या कापडानं पुसून घ्यायचं. आणि ही सगळं काम करत असताना एक गोष्ट देण्यात राहू द्या, इन्व्हर्टरची मेन स्विच आहे युपीएसचं ती बंद करून टाकायचं. आता माझं सगळं काम झालेलं आहे त्यामुळे इन्व्हर्टर बटन चालू केलं मी. अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.